हा सामना फक्त 4 षटकाचा राहील याची नोंद घ्यायची आहे. टॉस जिंकला पोमन बॉयज टीमने. प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय वीर मराठा डोंगरीपाडा टीमला. दोन्ही ओपनिंग बॅटर वीर मराठा डोंगरीपाडा टीमचे ओपनिंगसाठी येताना दिसतात. रोहित कोठावले आणि भूमित भोईर. डोंगरीपाडा टीम आपला 12th मॅन पाठवून द्या. पोमनचे 12th मॅन अगदी फिक्स आहेत. प्रणित भगत. राहुल अंधेर बॉलिंगसाठी येतोय. काल जी टुर्नामेंट झाली न्यू बॉस ट्रॉफी, ज्यामध्ये राहुल अंधेरने 100 पेक्षा जास्त धावा 125 धावा केल्या होत्या. 2 वेळा नॉट आउट राहिला. 300च्या जास्त स्ट्राईक रेट. एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय राहुल अंधेर याला. समोरचन सुद्धा अप्रतिम करतोय. ज्यांनी एसबी ट्रॉफीमध्ये असो किंवा यंगस्टर ट्रॉफीमध्ये माझी जोडीला समोरचन केलं. त्यानंतर पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये सुद्धा समोरचन त्यांनी केलंय. कालच्या दिवसामध्ये अंपायरिंग सुद्धा केली. तर क्रिकेटमध्ये सर्व कामे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक चांगला खेळाडू सुद्धा आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज दिसतोय तो रोहित कोठावले. नॉन स्ट्राईक एंडला भूमित. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल घेऊन जातो राहुल अंधेर. हा ट्रॅकर बॉल बॉल बॅक ड्राईव्ह. आपल्या फॉलमध्ये चांगली फिल्डिंग करतोय राहुल अंधेर. खेळाचं होतं लॉंग ऑफच्या वरून, मात्र तसा बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पुढील जो सामना असेल दोन्ही टीम कॅप्टन ओमसाई पाळणापाडा अँड यजमान टीम TR नागले. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. फिल्डर होता लॉंग आणला. अतिशय चांगला कॅच. विकेट जाईल. विकेशने हा कॅच घेतला. अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय तो रोहित कोठावले. इज आउट. गीतेशने हा कॅच घेतलाय. सुरुवात चांगली आहे गोलंदाजीमध्ये. फिल्डर जर आपण बघितलं तर जो बाहेर फिल्डर होता लॉंगॉनचा, त्याच्या हातामध्ये सरळ हा कॅच गेला होता. 3 फिल्डर बाहेर होते. एक लॉंग ऑफ लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. मात्र लॉंगॉनच्या दिशेने अप्रतिम कॅच. फोर्सिंग शॉट केल्याचा प्रयत्न आणि असफल. पहिला विकेट शून्यावर बाद झालाय. जयेश पाटील येतोय बॅटिंगसाठी. लेफ्ट हँडर बॅटर. या ग्राउंडवर आपण बघितलं तर लेफ्ट हँडर बॅटरने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. हे षटक संपण्याच्या आत जर तुमचा 12वा खेळाडू आला नाहीये वीर मराठा डोंगरीपाडा टीम, तर पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल राहुल अंधेर. पहिले 2 बॉल अप्रतिम टाकलेत राहुल अंधेरने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर चांगला फटका आहे आणि हा बॉल जाईल का? 1 बाउन्स जातोय कौकानाच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट जयेश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. आल्या आल्या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय. आपल्यानी टीमचं सुद्धा खातं ओपन केलेलं आहे. सुरुवात जशी खराब झाली होती, मात्र जसा जयेश आला आणि जयेशने आल्या आल्या चौकार ठोकलाय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल राहुल अंधेर. स्लोअरवर बॉल ह्या वेळेला कर्फॉनच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर आहे. काही खेळाडू मला असं वाटलं की बीचवर आलेले आहेत की काय. नवीन ज्युनियर खेळाडू आहेत. सराव थोडासा कमी आहे, त्यामुळे नक्कीच त्यांना थोडासा सराव करावा लागेल. कारण तुम्ही प्रॅक्टिस किती खेळता त्यापेक्षा मॅचमध्ये आल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी धडधड आहे ना, ती महत्त्वाची आहे. जेवढे तुम्ही मॅचेस खेळाल ना, तेवढा तुमची जी धडधड कमी होईल आणि त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स वाढेल. त्यानंतर तुम्ही कॉन्फिडन्सली फिल्डिंग करणं सुद्धा कठीण गोष्ट आहे. तुम्ही फक्त फिल्डिंगला उतरला म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, तर ती सुद्धा भरपूर कठीण गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा राहुल अंधेर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
हलक्या हाताने फक्त ढकलून दिले बॉलला. जनरली पुश पॉइंटच्या दिशेने 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 6 रन्स. एक गडीच्या मोबदल्यात एक महत्वपूर्ण विकेट मिळालेला आहे. शून्यावर बाद झाला होता, सिल्वर डकवर बाद झाला होता तो रोहित कोठावले. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अंतिम एक बॉल जयेश आणि जयेश पाटील इज ऑन स्ट्राईक. एक चौका जयेशच्या बॅटमधून आलेला आहे. ओव्हर द विकेट. ह्या वेळेला थोडंसं लेजी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, खाली बॉल राहिला होता. सरळ जातो विकेट किपर जतीनच्या हातामध्ये. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वीर मराठा डोंगरीपाडा टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 6 1 गडी बाद. राहुल अंधेरने कालचा जो त्याचा फॉर्म होता तो कालचा फॉर्म अगदी कंटिन्यू ठेवलेला आहे. त्यांचा संघ जर आपण बघितला फायनलपर्यंत पोहोचला नव्हता, मात्र कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये जे 2 टीम होते ज्यामध्ये न्यू स्टार वर्सेस TR नागले, या 2 टीममध्ये फायनल मॅच झाली आणि ज्यामध्ये TR नागले काल चॅम्पियन झाले होते. न्यू बॉयज ट्रॉफीमध्ये रनरअप राहिली होती न्यू स्टार कामन टीम. आणि आज बघूया, आज सुद्धा वन डे फिनिश टुर्नामेंट आहे. आताच डेट्स आपण बघितल्या KC मध्ये भरपूर कमी राहिलेले आहेत, त्यामुळे एक दिवसाचे सुद्धा टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन जर बघितलं तर मे महिन्यापर्यंत KCच्या काही ज्या टुर्नामेंट आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. याचं कारण असं आहे की जे काही गॅप गेले त्या गॅपमध्ये जे टुर्नामेंट झाल्या नव्हत्या त्याचमुळे या टुर्नामेंट मे महिन्यापर्यंत यंदा जातील. त्यामुळे मित्रांनो, जशी सुरुवात होते त्यानुसारच दिवाळीनंतर जर ग्राउंड तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लगेच तुम्ही टुर्नामेंट भरून घ्या. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये डे क्रिकेट खेळणं खूप कठीण गोष्ट आहे, कारण उष्णता आता भरपूर झालेली आहे. नितीन म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आहे भूमित भोईर. पहिला बॉल. फ्लाईट दिली होती. या वेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. गीतेश आहे थोडंसं पुढे जाईल, मात्र त्या अगोदर 2 रन्स पूर्ण करतोय भूमित. जाऊन पोहोचतोय 3 टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 8 सर्वात मोठे सपोर्टर कोण असतील पोमन बॉयजचे ते यस DRS ची मागणी सुद्धा केलेली आहे वाईट साठी. बॅटिंग करणारी टीमचा हा DRS आहे. चेक केला जाईल की बघूया हा वाईड आहे की नाहीये. RT मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते. रुपेश ठाकरे हे आमचे ऑपरेटर आहेत. अतिशय चांगलं टेलिकास्ट, सिंगल कॅमेऱ्याने चांगलं टेलिकास्ट दाखवलं जात आहे. यस, पंचाचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे. यस, फेअर डिलिव्हरी. रिव्ह लॉस्ट. राऊंड विकेट. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. चांगला बॉल टाकताना दिसतोय. गती कमी आहे. बॉलवर आपण बघितलं बोट फिरवताना दिसतोय नितीन म्हात्रे. लेफ्ट हँडर बॅटर जयेश पाटील स्ट्राईक एंडवर आहे. मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय बाहेर म्हटला जातोय जयेश याला. पुन्हा नितीन हुक केले बॉलला.
चांगला फटका आहे आणि बॉलला सरळ पाठवले लॉंग लेगच्या बाहेर. 6 रनसाठी जयेश पाटीलने षटकार. चांगला फटका, प्रतिम शॉट. भरपूर अखूट टप्प्याचा हा बॉल होता, भरपूर वेळ मिळाला. बॉडीला चांगला रोल केलं, हुकचा फटका खेळला, लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी आणि षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 15 वर. 15 रन्स. पुन्हा एकदा राऊंड विकेटने नितीन. पुन्हा एकदा ह्या वेळेस बॉल चांगला होता, ऑन साइडलाच खेळायचं होतं. सिलमिडॉनच्या दिशेने बॉल जातो, सुद्धा गोलंदाज जातो. लेग बाईटचा इशारा पंच प्रशांत पाटील. आणि दुसरे पंच जर आपण बघितलं तर सिंगल एक आली होती लेग बाय रुपयाने. धावसंख्या ही धावफलकावर 16. निशांक पाटील दिसतात बॅटिंग एंडकडे. अंपायर राईट हँडरसाठी ओव्हर द विकेटचा मारा करतोय. फुलटॉस बॉल स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये बॉलला सरळ पाठवले मिड विकेटच्या बाहेर. फलंदाज भूमित भोईरने 6 रनसाठी षटकार. 6 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 22 रन. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा. नक्कीच ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. पहिल्या इनिंग मध्ये ह्याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर 55 रन्स एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. कारण मागच्या मॅच मध्ये 54 डिपेंड झाल्या होत्या, तर 55-60 धावा, सॉरी 55 नाहीये, 4 षटकाचा सामना आहे. तर 44 पर्यंत धावा, 45 पर्यंत धावा 4 षटकाच्या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. त्याच दिशेने प्रयास करताना दिसतात आपल्याला वीर मराठा डोंगरीपाडा टीमचे हे फलंदाज. जतीन देवळीकर बॉलिंगसाठी येतोय. हा सुद्धा एक कम्प्लीट ऑलराऊंडर आहे. बॅटिंगसाठी नक्कीच चांगला म्हटला जातोय. KPL मध्ये 400 पेक्षा जास्त धावा बनवणारा तो फलंदाज. 2 फलंदाज KPL मधले ज्याने 400 पेक्षा जास्त धावा बनवले, ज्यामध्ये राहिल अन्सारी आणि त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे जतीन देवळीकर. सर्वात प्रथम जतीन देवळीकरने 400चा टप्पा पूर्ण केला होता, मात्र त्याला ओव्हरटेक करून गेला तो राहिल अन्सारी. याच्या अगोदर या सीझन पर्यंत वैभव पाटील सर्वोत्कृष्ट फलंदाज होता. बाउन्सर बॉल हुक करण्याचा प्रयत्न, ह्या वेळेला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांमार्फत केला जातोय. हा येतो डॉट बॉल. 3रं षटक प्रगतीपथावर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर जतीन. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा हुक करायचं होतं, चुकतो फलंदाज. विकेट किपिंग थोडीशी खराब झाली आहे आणि त्याचा फायदा उचलला तो फलंदाजाने. एक सिंगल पूर्ण केली आहे. 22चा इशारा पंचांचा होतोय. 22 रुपयांनी ही सिंगल मिळते आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 23 रन. 23. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जतीन. राईट हँडर बॅटरसाठी सुद्धा राऊंड विकेटच मारा करतोय जतीन. यावेळेस बॉल येतोय वाईड श्लॉंगांच्या दिशेने. राहुल अंधेर फ्रेम मध्ये येतोय. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल स्ट्राइक एंडला. म्हणजे तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. भूमित भोईर अँड जयेश पाटील या 2 फलंदाजामध्ये वाखाणण्याजोगी रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन पूर्ण. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 25 रन. 25. वो व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. शॉट अमनी पूल केले बॉल आणि गुल केले सरळ डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट. प्रॉपर टायमिंगने हा फटका खेळला होता. फलंदाज भूमित भोईरच्या बॅट मधून जसं बॅट आणि बॉलचं कनेक्शन, बॉल सरळ त्याच्यावर निशाणी लागली होती, मोहर लागली होती षटकाराची. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 31 रन. थोडस फ्लिकचा अंदाज सुद्धा होता या फटक्यामध्ये.
प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट चांगलं. 31, 10 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला वीर मराठा डोंगरीपाडा टीम या मॅच मध्ये. 2 बॉल अद्याप विशेष असतील. पूलचा फटका आहे, थोडासा शॉट होता मात्र पुढे गेला. राहुल अंधेर आउटफील्ड मध्ये एक अतिशय चांगला खेळाडू मिड विकेटच्या दिशेने चांगला कॅच घेतोय. विकेट जाईल. फलंदाज भूमित भोईर इज आउट. चांगलं जजमेंट केलंय जबरदस्त राहुल अंधेरने. हा बघितला पूल करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर राहुल अंधेरचं जजमेंट बघितलं. अगदी सहज हा कॅच घेतला होता राहुल अंधेरने आणि विकेट मिळवली ती भूमित भोईरची. हा दुसरा फलंदाज बाद होतोय वीर मराठा डोंगरीपाडा टीमचा. 0 पहिला गडी बाद झाला होता, त्यानंतर 31 धावांची चांगली पार्टनरशिप जयेश आणि भूमितच्या मध्ये पाहायला मिळाली आणि ती पार्टनरशिप ब्रेक केले जतीन देवळीकर याने. अक्षय जाधव येतोय क्रमांक 4 वर बॅटिंग करण्यासाठी. टॉप ऑर्डरची बॅटिंग जर आपण बघितली तर नक्कीच चांगली आहे. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी येताना दिसतोय फलंदाज अक्षय. 1 विकेट जतीनच्या नावावर. हा ट्रॅकर पंच केल्या बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, जजमेंट चुकला आणि 1 बाउन्स बॉल निघून जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वीर मराठा डोंगरीपाडा टीमची 35 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन ओमसाई पाळणापाडा वर्सेस TR नागले या 2 टीम मध्ये पुढील मॅच. दोन्ही टीम कॅप्टन चला या टॉस साठी. सगळे याच्या मॅचेस आहेत, पहिले राऊंड खेळले जातील. राहुल म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आज जर बघितलं अतुल नडगे, विशाल, आणखीन हेमंत घोडविंदे हे जे फ्रंट लाईनचे गोलंदाज आहेत ते गोलंदाज नसल्या कारणाने पार्ट टाइम जे गोलंदाज आहेत पोमन बॉयज टीमचे त्याचा वापर केला जातो, ज्यामध्ये आपण बघतोय राहुल म्हात्रे बॉलिंगसाठी येताना दिसतोय. रेग्युलर गोलंदाज नाहीये, मॅच मधला प्रॅक्टिस मध्ये रेग्युलर गोलंदाजी जरूर करतो, मात्र मॅचची गोलंदाजी आणि प्रॅक्टिसची गोलंदाजी यामध्ये थोडासा फरक आहे. राहुल म्हात्रे पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला बॅटर आहे जयेश पाटील. पहिला बॉल स्वीप करायचा होता, बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 36 रन 36. नवीन खेळाडू जास्त दिसतात आज पवन बॉयज टीम मध्ये खेळताना आपल्याला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल राहुल म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. थोडासा बाहेर हा बॉल, व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल आणि धावसंख्या जाईल 37 वर 37. छोट्या रनअपनी बॉलिंग करतो राहुल. हॉफले घेतला, लॉफ्ट केलाय मात्र हवेत बॉल. राहुल अंधेर बॉल खाली येतोय. एका हातामध्ये लेफ्ट हँड मध्ये ते सुद्धा आपण बघितलंय. चांगला कॅच चिपकला हा बॉल 9व्या हातामध्ये राहुल अंधेरच्या. चांगला जज केला. अशा प्रकारे ही विकेट जाते आणि फलंदाज अक्षय जाधव इज आउट. काय जबरदस्त कॅच घेतलाय राहुल अंधेरने आणि कुठेतरी असं वाटते की अख्खा ग्राउंड सांभाळताना दिसतोय राहुल अंधेर.
बघितलं त्याने मिड विकेट वरून धावत आला होता. बघितलं नवीन ज्युनियर खेळाडू तो कॅच घेऊ शकणार नाहीये. तिथून धावत आला आणि कॅच त्याने कंप्लीट केला हातामध्ये, ते सुद्धा डाव्या हातामध्ये. ओरिजिनल तो रायटी आहे, रायटी हातामध्ये कॅच घेऊ शकतो. मध्ये लेफ्ट हँडने कॅच घेणं त्याच्यासाठी कठीण गोष्ट होती. हा कॅच चिपकला आणि अशा प्रकारे ही विकेट जाते. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय समीर कोठावले. एक विकेट राहुलच्या नावावर सुद्धा जाते. पुन्हा एकदा राहुल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल होता मात्र यावेळेला चुकतो फलंदाज. अंतिम षटक अतिशय चांगलं टाकताना दिसतं. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं जिम्मेदारीचं काम. मात्र आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केले त्या राहुल म्हात्रे याने. मिडॉनच्या दिशेने बॉल येईल. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये राहुल अंधेरच येतोय. किती धावत जोरात गेला होता बघितलं आपण. चित्त्याप्रमाणे धावत गेला होता. जसं चित्ता शिकारीवर धावत जातो त्याप्रमाणे बॉलवर धावत गेला होता राहुल अंधेर. एकच धाव फक्त मिळाली आहे. लेफ्ट हँडर आल्यानंतर लॉंगांच्या दिशेने जातो. त्या ठिकाणी ऑन साइडची एरिया क्लिअर करतोय. ज्यावेळेस राईट हँडर येतो मिड विकेटला येतोय त्यावेळेस ऑन साइडची पूर्ण एरिया क्लिअर करतोय. आज फक्त ग्राउंडमध्ये एकच खेळाडू मला दिसतोय तो म्हणजे राहुल अंधेर अँड राहुल अंधेर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जयेश साडी. फुलटॉस बॉल मिस झालाय. हो यावेळेस किती रन्स मिळतील बघूया. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. वाईटचा सुद्धा इशारा आहे पण त्यांचा. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळतात. 2+1 एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव बलकावर 41 रन्स. बॉल शेष आहेत 2. अद्याप 2 बॉल शेष. जयेशच्या बॅटमधून एकही मोठा फटका आलेला नाहीये. एक चौकार आले फक्त. एक षटकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. अंतिम 1 बॉल शेष. जयेशने एक षटकार ठोकला होता. एक चौका सुद्धा ठोकला होता मात्र त्यानंतर थोडासा स्ट्रगल करताना दिसतो. डॉट बॉल सुद्धा गेलेत या ओव्हर मध्ये. अंतिम 1 बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल राहुल म्हात्रे. डाऊन डिलेक हा बॉल. वाईटचा इशारा प्रशांत पाटीलला आहेत. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 वर. पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन जाईल. 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हर मध्ये केलेले कारण रेग्युलर बॉलर नाही तरी सुद्धा चांगली बॉलिंग केली. उभा दिलेल्या मोठा फटका खेळण्याची ही खास गोष्ट आहे. फटका चांगलाय. फ्लिक केलाय डीप स्क्वेअर लेगला आणि तिथला फिल्डर होता त्या मस्तकला दस्तक देणारा हा षटकार. 6 रन्स येतात अंतिम बॉलवर. मराठा डोंगरीपाडा टीमसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 48 रन आणि 49 रनचा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी पॉमन बॉयज टीम समोर. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन ओमसाई पाळणापाडा वर्सेस यजमान टीम TR नागले. चला टॉस करूया आपण. डुग्गू 11 TR नागले वर्सेस ओमसाई पाळणापाडा या 2 टीम मध्ये मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत आणि ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर्स केलेली या स्पर्धेसाठी ते श्री गणेश नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस. आयविन नाडार त्यानंतर निशांक पाटील हे 2 कॅप्टन आहेत आणि टॉस जिंकलाय तो ओमसाई पाळणापाडा टीमने. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांचा असेल.
चला दोन अंपायर जाताना दिसतात, अंकित पाटील त्यानंतर प्रशांत पाटील. TR एरिया ट्रॉफी 2026 हे आयोजन आपण बघतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आणि वेळेबद्दल प्लीज सहकार्य करायचं आहे. प्लीज वेळेबद्दल आपण सहकार्य करा. दोन्ही ओपनिंग जोडी येताना दिसते. दोन्ही ओपनिंग बॅटर आलेले आहेत. राहुल अंधेर आणि जतीन देवळीकर ही जोडी मैदानामध्ये येताना दिसते. आणि बॉलिंगसाठी बघूया, रोहित कोठावळे पहिला षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असेल, ज्यामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतील. राहुल अंधेर राईट हँडर बॅटरसाठी जर पाहिलं आपण तर मिड विकेटला एक फिल्डर डीपमध्ये आहे. त्यानंतर एक लॉंग ऑनला फिल्डर दिसतो, एक लॉंग ऑफला फिल्डर आहे. ही फिल्डिंगची व्यूहरचना. त्यानंतर सर्कलमध्ये जर पाहिलं शॉट फाईंड एक मिड विकेट थोडासा वाईडिश सर्कलमध्ये दिसतो आपल्याला. ऑफ साईडला पाहिलं आपण लॉंग मिड ऑफ थोडंसं वाईडिश आहे. त्यानंतर एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. एक पॉईंटला फिल्डर आणि एक फिल्डर विकेट किपरच्या मागे शॉट थर्डमॅन. तर ही फिल्डिंगची व्यूहरचना. पहिलं षटक घेऊन जातोय रोहित कोठावळे. एक चांगला कंप्लीट ऑलराऊंडर. मात्र आज शून्यावर बाद झाला रोहित. त्यानंतर सुद्धा चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ती जयेश पाटीलची. भूमीच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आला होता. पहिला बॉल दोन्ही टीमला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल फुल लेनचा होता. चांगला ड्राईव्ह आहे. अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका राहुल अंधेरच्या बॅटमध्ये होतोय. डीप कव्हरच्या दिशेने बॉल स्वीपरच्या दिशेने जातोय. फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल मात्र त्या अगोदर 2 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. दोन्ही ऑफ द मार्क होतोय फलंदाज राहुल अंधेर. क्लासिकल फटका, अगदी कॉपी बुक स्टाईलने हा फटका खेळला होता. आणि बघितलं कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने जो गॅप आहे, तो गॅप मधून हा फटका खेळला होता फलंदाज राहुल अंधेरने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर विकेट कीपर अक्षय जाधव कायचं कान मंत्र देतोय. बॉलर रोहित कोठावळेसाठी फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जाईल का? यस, बदलाव केला जातोय. मिड ऑन लावला जातोय. मिड विकेट सुद्धा आहे. 1 बॉल 2 रन्स ही सुरुवात आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट आहे 49 रनचं. चांगलं टार्गेट सेट केलंय वीर मराठा डोंगरीपाडा या टीमने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रोहित. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, गती चांगली होतीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज आणि हा येतोय डॉट बॉल. कमबॅक अतिशय चांगले केले रोहित कोठावळे याने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रोहित कोठावळे. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे मात्र फिल्डिंग चांगली केली मात्र थ्रो केला नाहीये आणि त्यामुळे ही सिंगल कंप्लीट केली जाते. जर थ्रो झाला असता तर कदाचित तो विकेट जाण्याची शक्यता होती नॉन स्ट्राईक एंडला. कारण शॉट फिनिश केल्यानंतर धावणं थोडंसं कठीण असतं आणि त्या वेळेला थोडंसं मागे पडतो तो स्ट्रायकिंगचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. त्या ठिकाणी थ्रो झाला असता तर कदाचित विकेट गेली असती. फिल्डिंग जी लावली होती त्यानुसार नक्कीच बॉल ते फिल्डरकडे गेला होता. दोन्ही बॉल आपण बघितले फुल लेनचे टाकलेले आहेत. गोलंदाज रोहित कोठावळे याने. लेफ्ट हँडर बॅटर किलर मिलर जतीन देवलीकर स्ट्राईक एंडवर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोहित कोठावळे. ओ चांगला बॉल, गती चांगली होतीये. स्विंग केल्याने मिस झालाय फलंदाज जतीन. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल येतोय. हा डॉट बॉल. जबरदस्त गतीने वेगवान बॉल टाकताना दिसतोय गोलंदाज रोहित कोठावळे. डीप मध्ये डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक कावकानाची दिशेने फिल्डर दिसतो आपल्याला. ऑन साइडला हे 2 फिल्डर डीप मध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने एक फिल्डर दिसतो डीप मध्ये या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. फुलेंचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा फसवलंय जतीनला. लगातार 2 बॉल डॉट. थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकेल कारण 4 षटकाच्या सामन्यामध्ये 2 बॉल तुम्ही लगातार डॉट गेले तर प्रेशर नक्कीच येऊ शकतोय फलंदाजांवर.
आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज रोहित कोठावले. 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस पेटेड शॉट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉल जर आपण बघितला क्रॉस पेटेड शॉट केल्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफची बाउंड्री जर आपण बघितली एवढी लांब नाहीये, ज्याप्रमाणे इतर ग्राउंडची बाउंड्री लांब असते, ह्याच ग्राउंडची आपण बघितलं लॉंग ऑफ लॉंग ऑन बाउंड्री तेवढी लांब नाही, जवळ आहे. त्यामुळे तुम्ही जर स्ट्रेट ड्राईव्ह जर खेळले आहे, डाऊन दी ग्राउंड जेवढे खेळले त्या नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकेल. क्रॉस पेटेड शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जवळजवळ 3 ते 4 बॉल डॉट. आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 3 रन. खूपच कमी टोटल. अप्रतिम षटक टाकलंय, वेगवान गोलंदाजी चांगली केली आहे. जतीन देवलीकर समोर सुद्धा अप्रतिम गोलंदाजीचं विवरण दाखवलंय गोलंदाज रोहित कोठावळे यांनी. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला आता आवश्यक रन रेट वाढला जातो जवळजवळ 15.35च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा आल्याच पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय यश पाटील. मागच्या 3 वर्षामध्ये यश पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. केसी मधला टॉप रँकिंगचा गोलंदाज सुद्धा बनलाय. तर नक्कीच उंची कमी आहे, मात्र कीर्ती अतिशय महान आहे ती यश पाटील याची. अप्रतिम चांगला गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेचं सुद्धा षटक तो टाकत असतो, मात्र आज एकच पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामुळे रोहित कोठावलेने एक सक्सेसफुल षटक टाकलंय. त्या षटकामध्ये विकेट नाही, मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली ती रोहित कोठावले यांनी. पहिला बॉल घेऊन जाईल यश पाटील. स्ट्राइक एंडला आहे राहुल अंधेर. स्टान्स बघितला राहुल अंधेरचा अतिशय चांगला. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर होता, वाईटचा इशारा, पण त्याचा गती जास्त होती मात्र कंट्रोल नाहीये. एक अतिरिक्त रन मिळेल, धावसंख्या जाईल धावफलकावर 4. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय यश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटून टाकलाय, हुक केलं बॉलला आणि पाठवले डिप्स कॉलेजच्या बाहेर. राहुल अंधेरने 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट, अप्रतिम जबरदस्त फटका. हाफ ट्रॅकर बॉल, उंची दिली होती बॉलला आणि भरपूर उंचीने ते बॉल पाठवला राहुल अंधेरने. आउट ऑफ दी पार्क 6 रनसाठी डिस्पॅच केलं होतं बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 10 रन्स. प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीपासून आपण पाहिलं तर 12 पेक्षा जास्त सरासरीने धावा जमवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये खूपच कमी रन्स आल्या होत्या, मात्र ह्या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसतात आपल्याला, कारण पहिल्याच बॉलमध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत त्या 7. यूज बॉलचं एक लक्षात घ्या, जुना बॉल अवेलेबल असेल तरच तुम्हाला मिळेल, जर नसेल तर तुम्हाला नवीनच बॉल घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. यश पाटील, ओ व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉलला सरळ पाठवले बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. व्हाट अ शॉट. राहुल अंधेर पुढे बॉल होता आणि थोडासा इनसाइड आउट शॉट, सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलंय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय राहुल अंधेर आणि या 2 षटकारांनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 16 रन्स. कालचाच फॉर्म, जे कालचं प्रदर्शन होतं तो कंटिन्यू करताना दिसतोय या टुर्नामेंटमध्ये सुद्धा राहुल अंधेर. कालच्या दिवसामध्ये एका दिवसात त्याने 125 धावा बनवण्याचा एक विक्रम त्याच्या नावावर बनलेला आहे. रनआउट फक्त झाला होता कालच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल खाली, फिल्डर येतोय, चांगला कॅच, विकेट जाईल. धीरू याने हा कॅच घेतला. अशा प्रकारे ही विकेट जाते राहुल अंधेरची. महत्वपूर्ण फलंदाज बाद.
महत्वपूर्ण फलंदाज. हा फटका थोडासा फसला, व्यवस्थित बॅटवर बॉल आला नव्हता, हवेमध्ये उंच गेला होता. धीरज पाटील यांनी अतिशय चांगला कॅच घेतला, अशा प्रकारे विकेट मिळवली. पहिला विकेट जातोय पुमन बॉयज टीमचा राहुल अंदेच्या रूपेने. राहुल अंदे यांनी बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते आणि त्याची विकेट अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट विकेट असेल वीर मराठा डोंगरीपाडा टीमसाठी. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज यश पाटीलने. पुढील सामना जो आहे ओमसाई पाळणापाडा टीम ज्यांनी टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यजमान टीम TR नागले टीमला आपल्याच होम ग्राउंडवर फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. स्वर्गीय वासुदेव मुळे पाटील क्रीडांगण आपण बघतोय आणि या क्रीडांगणामध्ये भरपूर टुर्नामेंट झालेल्या आहेत. याच क्रीडांगणामध्ये आपण नाईट टुर्नामेंट सुद्धा पाहिली होती आणि मागील 2 टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट TR ट्रॉफीज आपण ऐशा ग्राउंडवर पाहिल्या आणि सक्सेसफुल टुर्नामेंट झाल्या दोन्ही सुद्धा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, राऊंड विकेटचा मारा, गती अतिशय चांगली आहे, वेगवान बॉल टाकतोय गोलंदाज यश. जबरदस्त कमबॅक, 2 षटकार लागल्यानंतर हे कमबॅक आपण म्हणू शकतोय अगदी वाखाण्याजोगे आहे. पुणे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यश. हवेत बॉल खेळलाय मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये प्रयत्न केला होता फिल्डरने मिडॉनच्या कॅच घेण्याचा, मात्र रोहित पाटील समोर येतोय, चांगली फिल्डिंग करतोय फक्त आणि फक्त 1 रन मिळते आणि 1 रनने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतो स्कोअरबोर्डवर 17 रन्स. जतीनला मात्र अद्याप खातं खोलणं बाकी आहे. 3 बॉलचा सामना केलाय जतीनने, त्यांनी खातं खोललेलं नाहीये. या बॉलवर बघूया जतीन आपलं खातं ओपन करतोय का आणि खातं ओपन करण्यासाठी सिंगल डबल चौकार या षटकार तो ठोकतोय हे आपल्याला बघायचं आहे. मोठे फटके मारण्यासाठी अतिशय माहिर हा खेळाडू म्हटला जातो, हा फलंदाज म्हटला जातोय. मात्र आज थोडंसं स्ट्रगल करताना दिसला पहिल्या ओव्हरमध्ये रोहित कोठावलेच्या गोलंदाजीवर. अपेक्षा आहे प्रणितनी म्हटलं की ज्यावेळेस इनिंग सुरू झाली होती आमचं फक्त जतीन दादा जर टिकला ना तर आमचा संघ विजय होऊ शकेल आणि ती खरी गोष्ट आहे. जर जतीन टिकला नाही तर जतीनच्या बॅटमधून जर फटके आले तर विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल पुमन बॉयज टीम. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 17-1 ही स्थिती आहे. पुन्हा एकदा आपण बघितला क्रॉस पॅटेक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा वेगवान बॉल अँड ओव्हरची होते समाप्ती. नयन पाटील यांना विनंती असेल तुम्ही आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मला वाटते दुपारची जेवणाची व्यवस्था त्यांनी स्पॉन्सर्स केलेली आहे का? नाही. नयन पाटील यांनी आयोजकांशी संपर्क साधा. आज रोशन दिसला नाही, रिटायर झाल्यानंतर त्यांनी यायला पाहिजे होतं. 46 धावसंख्या आहे, 17 रन्स, 17 लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित 2 ओव्हर अद्याप शेष आणि 2 ओव्हरमध्ये आणखीन हवे आहेत 32 रन. 16च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत. तर ही पॅनल्टी मेट ओव्हरची निर्णायक ओव्हर आहे, ही अतिशय महत्त्वाची असेल दोन्ही टीमसाठी. या ओव्हरमध्ये कमीत कमी 16 ते 18-20 धावा जर आल्या तर या मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल पोमन बॉयज पोमन टीम. आणि या ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी जर धावा दिल्या तर वीर मराठा डोंगरीपाडा टीमचं वर्चस्व अगदी कायम राहील या मॅचवर. बघूया काय होते या पेनल्टी मेट ओव्हरमध्ये. आणि पेनल्टी मेट ओव्हर करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अक्षय जाधव. अक्षय जाधव येतो बॉलिंग ट्रॅकवर. नितीन म्हात्रे स्ट्राइक एंडवर आहे. पहिला बॉल छोट्या रनअपने अक्षय, चांगला फटका आहे, बॅकफुटला गेलाय, पंच केला बॉलला स्वीपरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं स्ट्रगल करताना दिसतो. आउटफील्ड खराब असल्या कारणाने 1 रन पूर्ण, 2 पूर्ण झाले. तिसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. नितीन म्हात्रे इज आउट. अगोदरच लक्ष असायला पाहिजे होतं जतीनचं की आपल्याला स्ट्राइक घ्यायला पाहिजे आणि ते स्ट्राइक देण्याचा प्रयत्न नितीनने केला होता, मात्र जतीन तयार नव्हता आणि अशा प्रकारे नितीनची विकेट जाते. धावची चुकीने फलंदाज बाद.
गीतेश येतोय नवीन बॅटर बॅटिंगसाठी. आज जी बॅटिंग लाईनअप मानली जाते पोमन बॉयज टीमची ती पूर्ण बॅटिंग लाईनअप आलेली नाही आहे. गोलंदाजी लाईन सुद्धा आपण बघितले तर हेमंत, त्यानंतर अतुल, विशाल हे चांगले जे 3 खेळाडू होते ते 3 खेळाडू दिसले नाही खेळताना, अनुपस्थित आहेत. त्यानंतर नयन गरासिया, सागर भगत बॅटिंगमध्ये जो विकेट किपर बॅटर म्हटला जातोय तो सुद्धा आज दिसला नाही. तर फुल साईड नाही आहे आज पोमन बॉयज टीमची. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, या वेळेला आणखीन एक चांगला बॉल बघितला, पण रनअप तेवढा मोठा नाहीये, मात्र काय गतीने बॉल टाकतोय गोलंदाज अक्षय जाधव. अप्रतिम गोलंदाजी अक्षयची. 2 टीमचा स्कोर 19 वर गेला होता मागच्या बॉलवर. हा बॉल येतो डॉट, राऊंड विकेटने, छोटा रनने. पुन्हा एकदा अक्षय जाधव. ह्या वेळेस बघितला फक्त सिंगल काढून फक्त स्ट्राईक दिली जाईल जतीनकडे. 1ने स्कोर 20 वर जातोय आणि उर्वरित आणखीन 29ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत ते 9 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता आणि वन मॅन शो, वन मॅन आर्मी कामगिरी करावी लागेल या वेळेला जतीन याला. मात्र जतीनचं जर बघितलं या मॅच मध्ये 4 बॉलचा सामना केलाय. 4 बॉलमध्ये अद्यापही त्यांनी खातं खोललेलं नाहीये जतीन देवळीकर याने. कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय सातत्याने या मॅच मध्ये जतीन देवळीकर. तो संघर्ष थोडस दूर करावा लागेल जतीन देवळीकर याला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अक्षय जाधव. जतीनसाठी थोडासा रनअप मोठा घेताना दिसतोय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर क्लिंग बॉल. 5 बॉलचा सामना केलाय जतीननी या मॅच मध्ये आणि मला तरी वाटते हा पहिला सामना असा बघितला जतीनने ज्याने 5 बॉलचा सामना केला असताना शून्यावर बाद झालेला आहे. काल जर बघितलं 2 वेळा पहिल्या बॉलवर शून्यावर बाद झाला होता जतीन आणि आज सुद्धा आपण बघितला 5 बॉलचा सामना करून शून्यावर बाद होताना दिसतोय जतीन देवळीकर. आता आपण म्हणू शकतोय की संकटामध्ये आलेली आहे ती पोमन बॉयज पोमन टीम. नवीन बॅटर बॅटिंग साठी येताना दिसतोय आणि आपण बघतोय समोरून तुमच्या मान्यवर येताना दिसतात. टीआरचे सर्वात मोठे सपोर्टर आहेत. ज्यावेळेस टीआरचा कुठलीही स्पर्धा असो, नाईट टुर्नामेंट असो किंवा ही डे टुर्नामेंट असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये टीआर ग्रुपसाठी चांगला सपोर्ट असणारे माननीय श्री गणेश मोरेश्वर पाटील यांचं आगमन होताना दिसते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल टीआर एरिया ट्रॉफी मध्ये. चांगला फटका आहे. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी नाही आवडू शकणार आहे. बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. रोनकच्या बॅट मधून हा चौकार येतो. आल्या चौकारीने आपलं खातं ओपन करतोय रोनकला आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 रन. आता जर आपण बघितलं तर गीतेश आणि रोनक या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे एखाद्या घरचा करता पुरुष गेल्यानंतर जी छोट्या मुलांवर जबाबदारी येते ना, त्याप्रमाणे या मॅच मध्ये जर बघितलं पोमन बॉयज टीमची जबाबदारी रोनक आणि गीतेश या 2 फलंदाजांवर. राऊंड विकेटने पुन्हा एकदा ऑन साईडला ह्या वेळेला बॉल येतोय मिड विकेटच्या दिशेने. 2चा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. रनआउटची संधी होती मात्र आपल्या पॉपिंग क्यूज मध्ये पोहोचतो आणि कलेक्शन सुद्धा चुकलं होतं जयेश पाटीलचं. 2 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. ओव्हरची होते समाप्ती. अंतिम 6 बॉल आता शेष आणि 6 बॉलमध्ये हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी 23. समीकरण आपण पाहिलं 6 बॉल 6 मध्ये 23 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पोमन बॉयज पोमन टीमला आणि ह्या 6 मध्ये 23 डिपेंड करावे लागतील वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला.
जयेश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 23 धावा डिपेंड करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी आणि 23 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी पोमन बॉयज टीमला. पहिलाच बॉल लेग कटर होता, आपण बघितला. क्रॉसपॅटिक शॉट खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट खेळायचा होता, चुकतो फलंदाज. गीतेश सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल येतो, डॉट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 23 वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग करणारी टीम चेक केलं जाईल. आरटी मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते आणि हा बॉल थोडासा लेग कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर थोडासा निघाला, मात्र ही फेअर डिलिव्हरी. DRS गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने, कारण एका इनिंग मध्ये एक टीमला फक्त एकच DRS असेल याची नोंद घ्यायची आहे आणि तो सुद्धा फक्त वाईट साठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर 5 बॉल शेष. 5 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पोमन बॉयज पोमन टीमला. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप, फुल टॉस होता बॉल लेग साइडच्या दिशेने, डाऊन द लेग. वाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त रन मिळेल. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बरोबर 27. 5 बॉल 22 रनची आवश्यकता. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता सुद्धा. गोलंदाज बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल. कॉटन बर्ल्ड आउट केलं गीतेशला. आणखीन एक विकेट जाते पोमन टीमची. गीतेश इज आउट. राहुल म्हात्रे येतोय. राहुल म्हात्रेने बॉलिंग अतिशय चांगली केली होती पहिल्या इनिंग मध्ये, तर बॅटिंग चांगली करावी लागेल. उर्वरित बॉल शेष आहेत ते 4 मध्ये 22 ची आवश्यकता आहे, म्हणजेच 3 षटकार आणि एक चौका ठोकावा लागेल मॅच जिंकण्यासाठी पोमन बॉयज पोमन टीमला. कठीण जरूर आहे मात्र अशक्य नाहीये, कारण कॉमन क्रिकेटमध्ये आपण बघितले 4 मध्ये 24 झालेली आहेत. पुढील बॉल हवेत बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा धीरज. यावेळेला रोहितची फिल्डिंग चांगली आहे. टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 21 ची आवश्यकता असेल. 3 बॉल शेष. लगातार 3 षटकार जरी ठोकले तरी सुद्धा विजय मिळू शकत नाही. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा बॉलची आवश्यकता लागेल पोमन बॉयज टीमला. पुन्हा एकदा चांगला बॉल, लेग कटर होता, चांगली बोटं फिरवली आहे. भरपूर दिवसानंतर बॉलिंग टाकण्यासाठी दिसला आपल्याला जयेश पाटील. चांगलं षटक जयेश आतापर्यंत जाताना दिसत आहे. पुन्हा चांगला बॉल, अंतिम एक बॉल शेष आहे. औपचारिकता आपण म्हणू शकतो आता फक्त. हा सामना पूर्णपणे जिंकलेला आहे वीर मराठा डोंगरीपाडा या टीमने. शेवटचा बॉल हवेत आहे, पुन्हा एकदा कॅचची शक्यता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर ओहो, कॅच सुटला जातोय. कॅच घ्यायला पाहिजे, कारण ही विकेट नावावर जाते गोलंदाजी, कारण प्रत्येक विकेट प्रत्येक रनचा लेखाजोखा प्रत्येक सीझन मध्ये ग्राह्य धरला जाते, याची नोंद घ्यायची असते आपण. त्यामुळे ही विकेट गमावले आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती वीर मराठा डोंगरीपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक पोमन बॉयज टीम. आज फुल साईड दिसली नाही पोमन बॉयज टीमची. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे जयेश